होतं रेकॉर्ड? हो हो हो. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी अशोक अबूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या अगोदरच्या पहिल्या भागामध्ये सायली शिर्के मॅडमची आपण मुलाखत ऐकलेली आहे आणि त्यानंतर हा दुसरा भाग आहे. तर परत एकदा अनअकॅडमीवरती स्वागत सायली मॅडम. थँक्यू. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एकंदरीतच सायली मॅडमने अभ्यास कसा केला, त्याचबरोबर त्यांनी कुठल्या प्रकारची स्ट्रॅटर्जी केली याच्यावर आपण भर देणार आहोत. काय स्ट्रॅटर्जी होती मॅडम आणि कशा पद्धतीने अभ्यास केला? येस. तर आता आपण मागचा जो भाग आहे तर त्यात इंटरव्ह्यू विषयीची स्ट्रॅटेजी जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आत्ताच्या या भागात आपण प्रिलिम्स आणि मेन्स या विषयावर प्रामुख्याने बोलूयात. तर जर आपण प्रिलिम्सचा विचार केला तर जसं आपल्याला माहित आहे की जनरल स्टडीज आणि सीसॅट या दोन पेपरने आपली प्रिलिम असते या दोन पेपरमध्ये. तर जो जीएसचा जर आपण विषयाची चर्चा करत असू आपण तर आपल्याला माहित आहे की जनरल स्टडीज मध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे. तर असे वेगवेगळे विषय आहेत आणि त्यासाठीची जी पुस्तकं आहेत मार्केटमध्ये तर ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तर मला असं वाटतं की ज्या प्रिलिमचा अभ्यास आपण करायला घेतो त्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो आपला सिलेबस. जर आपण सिलेबसचा विचार केला आणि जर प्रिलिम्स आणि मेन्स याच्या सिलेबसची जर तुलना करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की प्रिलिम्स मध्ये तो महाराष्ट्राचा इतिहास आहे, जिओग्राफी आहे किंवा इकॉनॉमी आहे याचा विचार कमी केलेला दिसतो आणि मेन्स मध्ये जास्त फोकस आहे तो महाराष्ट्रावर दिलेला आपल्याला दिसतो. सो आपल्याला आधी सगळ्यात महत्वाचं हे पाहावं लागेल की प्रिलिम्सचा सिलेबस काय आहे. आपला जो मेन्सचा पेपर आहे म्हणजे जे 4 पेपर असतात जीएसचे ते, मराठीचा पेपर, इंग्रजीचा पेपर. तर ह्या सर्व पेपर्सचा जो सिलेबस आहे तर तो तुम्ही आधी वाचायला हवा. म्हणजे मी बऱ्यापैकी म्हणजे एव्हरी टाइम मी ज्यावेळेस कधी अभ्यास करायचे मेन्सचं जर आपण बोलत असू तर एव्हरी टाइम मी सिलेबस माझ्या जवळ ठेवायचे आणि मग सपोज मी हिस्ट्रीतला एखादा नॅशनल मुवमेंटचा म्हणजे मी 1905चा इतिहास जर करत असेल, स्वदेशी चळवळी विषयीचा अभ्यास जर मी करत असेल, त्या संदर्भात वाचत असेल, तर त्या पॉइंटवर फोकस करून आणि मग हा आपला बाबा झालेला आहे आणि मग मी तो टिक करायचा आणि मग पुढे जायचे. सो एव्हरी टाइम हा जो सिलेबस आहे तर तुम्ही जिथे कुठे काही कॅरी कराल अभ्यासाविषयी तर तुमचा सिलेबस हा कॅरी झाला पाहिजे. अभ्यास करताना तो प्रत्येक वेळेस तुमच्या बरोबर पाहिजे असं मला वाटतं. मग ते प्रिलिम्सचा असेल किंवा मेन्सचा असेल, सिलेबस हा माहिती असणं तो अनेकदा वाचणं. ज्यावेळेस कधी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेस सिलेबसचं खूप मल्टिपल वेळा वाचन तुमच्याकडून झालं पाहिजे म्हणजे नक्की तुम्हाला कळेल की आपल्याला हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल यातलं नक्की काय वाचायचंय. कारण की जर पाहिलं आपला जो मेन्सचा सिलेबस आहे तो तर खूप छोट्या छोट्या पॉइंट मध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काय होतं की जो आपला अभ्यास आहे तर तो राईट ट्रॅकवर आहे की नाही, जे सिलेबस मध्ये दिलेलं आहे तेच आपण करतोय की नाही हे आपल्याला कळायला सोपं जातं. सो फर्स्ट आहे की सिलेबस तुम्हाला माहिती असावा, तो तुम्ही अनेक वेळा वाचलेला असावा आणि तो प्रत्येक वेळेस तुमच्या बरोबर असावा. आता जर आपण प्रिलिमचा विचार केला तर आपल्याला माहित आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की खूप सारी पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, कशातून काय वाचावं ते कळत नाही. तर मला असं वाटतं की कोणत्याही एखाद्या टॉपर कडून जर त्यांचे जे इंटरव्ह्यूज वगैरे अवेलेबल आहे तर कोणतीही एखादी बुक लिस्ट तुम्ही घ्या, ती पुस्तकं फक्त चाळा आणि त्यातून आपला सिलेबस कव्हर होतो की नाही, ते पुस्तक आपल्याला वाचायला सोपं जातंय की नाही हे पहा आणि खूप मिनिमम पुस्तकं वापरण्याचा प्रयत्न करा आणि ती पुन्हा पुन्हा रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल जर आपण हिस्ट्री पाहिलं तर आपण प्रिलिमचा विचार केला तर प्रिलिम मध्ये आपल्याला एन्शंट हिस्ट्री असेल, मिडिएवल हिस्ट्री असेल आणि मॉडर्न हिस्ट्री असेल या तिन्हीचा भारताच्या दृष्टीने विचार करून अभ्यास करावा लागतो. सो तुम्हाला ह्या प्रत्येक सपोज हे 3 पार्ट्स असतील हिस्ट्रीचे तर त्यासाठी एक एक पुस्तक आहे. तर ते एक एक पुस्तकच तुम्ही ठेवा म्हणजे 3 पुस्तकं एवढा हिस्ट्रीचा अभ्यास एवढंच मर्यादित ठेवा आणि जो काही बाकीचा डेटा तुम्हाला मिळेल तो डेटा या 3 पुस्तकांमध्ये ऍड ऑन करत चला. खूप वेळा असं होतं की आपल्याकडे हिस्ट्रीचीच खूप सारी पुस्तकं असतात, आपल्याकडे जिओग्राफीचीच खूप सारी पुस्तकं असतात आणि मग असं होतं हे वाचू की ते वाचू. सो आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल की आपले जे रिसोर्सेस आहेत, आपली जी पुस्तकं आहेत, आपल्याकडे जे मॅगझिन्स आहेत त्यांचं जे प्रमाण आहे ते खूप मर्यादित करावं लागेल. आता मी मॅगझिन्सचा उच्चार केला तर आपल्याला माहित आहे की करंट अफेअर्स
ची माहिती देणारी खूप सारी मॅगझिन्स बाजारात आहेत आणि आपल्याला माहित आहे की ऍटलिस्ट 5 to 10 क्वेश्चन्स हे डायरेक्ट करंट अफेअर मधून आपल्याला विचारले जातात, मोर दॅन दॅट. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या मॅगझिनचं नियमित वाचन करणं गरजेचं आहे. पण असं नाहीये की मग तुम्ही खूप साऱ्या क्लासेसचे मॅगझिन्स गोळा करा आणि ते वाचा. एकच मॅगझिन तुम्ही प्रत्येक महिन्याला वाचत चला. आणि असं होतं की ज्यावेळेस प्रिलिमची एक्झाम येते आपल्याकडे खूप सारे मॅगझिन्स पडलेले असतात आणि मग ते सगळं तुम्ही वाचत सुटता. तर मला असं वाटतं की त्या महिन्याचं जे मॅगझिन आहे ते तुम्ही त्या महिन्यात वाचा. त्यातले जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते एका वहीमध्ये त्याच्या नोट्स काढत चला. सो तुम्हाला एकदम एक्झामच्या वेळेस त्याचा ओझं वाटणार नाही आणि मग तुम्हाला अभ्यासाचं प्लॅनिंग करणं सोपं जाईल. तर मॅगझिन्सचा एक विषय झाला. आणि जे मी पुस्तकांचं म्हटले की खूप लिमिटेड पुस्तकं ठेवून इतर जो डेटा मिळेल तो ऍड ऑन करणे. तर आपल्याला माहित आहे की खूप सारे ऑनलाईन सोर्सेस असतील, खूप सारे युट्यूब चॅनल असतील, तर याच्यातून आपल्याला वेगवेगळे विषय हे शिकवले जाताना दिसतात. तर मित्रांनो, हे प्रत्येकाच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस वर डिपेंड आहे. जर मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला की ते खूप सारे विषय होते, तर त्यात जिओग्राफी मला थोडंसं समजणं, व्हिज्युअलाइज करणं अवघड जायचं. सो मी प्रत्येकाच्या व्हिडिओ बघत बसले नाही. मी मृणालच्या ज्या जिओग्राफीच्या व्हिडिओज आहेत तर त्या एका टॉपरने खूप चांगल्या कव्हर केल्या होत्या. सो मी त्याच पुन्हा पुन्हा पाहून त्यांची चित्र वापरलेली आहेत, जे व्हिडिओज वापरले आहेत ते पुन्हा पुन्हा पाहून माझा जिओग्राफीचा अभ्यास केलेला आहे. सो आपल्याला कळलं पाहिजे की आपली स्ट्रेंथ काय आहे, आपलं विकनेस काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीचा जर तुम्ही विचार केला तर एखादा 1 तासाचा व्हिडिओ हिस्ट्रीचा पाहणं आणि तेच 10 पानाचं पुस्तक वाचणं, तर यातून तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती कुठून मिळणार आहे, काय लक्षात राहणार आहे, याचा तुम्ही विचार करायला हवा. आणि मग तुम्ही युट्यूब वरून एखादी गोष्ट वाचायची, म्हणजे ती ऐकायची आणि व्हिडिओ पाहायचा आणि मग अभ्यास करायचा किंवा एखाद्या पुस्तकातून वाचायचं. याचा तुम्हाला इनपुट आउटपुटचा विचार करावा लागेल आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती डिवाइस करू शकता. सो मी जिओग्राफीचं असं करायचं. आपल्याला हिस्ट्रीचं तर पाहिलं की बऱ्यापैकी बुक्स मधून आपलं खूप सारं कव्हर होतं. पण हिस्ट्रीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो तो असतो की फॅक्ट्स. खूप साऱ्या फॅक्ट्स या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज कराव्या लागतील. तुम्हाला त्यातले काही वर्ड्स, की नोट्स लक्षात ठेवावे लागतील, काही शॉर्टकट्स तयार करावे लागतील. जी क्रोनॉलॉजी आहे, हिस्ट्रीत क्रोनॉलॉजीने गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1857 चा उठाव असेल, मग 1905 स्वदेशी चळवळ असेल, त्यानंतर नॉन कॉपरेशन मुवमेंट असेल, त्यानंतर सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट असेल आणि मग आपला स्वातंत्र्य मिळालेला भारत असेल. सो तुम्हाला ही क्रोनॉलॉजी लक्षात ठेवून आणि त्यावेळेस कोणकोणते व्हॉइसरॉय येऊन गेले, गव्हर्नर येऊन गेले आणि कोणत्या नेत्यांनी कोणत्या काळात कोणती भूमिका बजावली आणि आपल्याकडे कोणकोणत्या वेगवेगळ्या चळवळी झाल्या, याची एक क्रोनॉलॉजी ठरवून त्यानुसार अभ्यास करावा लागेल. सो प्रत्येक विषयाची कशाची स्ट्रॅटेजी ही सारखी असणार नाही. पण मग तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमची विकनेस काय आहे, तुम्हाला कोणत्या पद्धतीने लक्षात राहतं याचा विचार करावा लागेल. एमपीएससीचा जो आत्ताचा पॅटर्न आहे तो सगळा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो आहे मेमरीचा. तर तुम्हाला खूप जास्त गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत आणि मग त्या तुम्ही कशा लक्षात ठेवणार यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आणि लिंकेजेस या तुम्हाला शोधून काढाव्या लागणार आहेत. सो एक हिस्ट्री विषयी आपण बोललो, मग जिओग्राफी असेल. सो जिओग्राफीचं जर तुम्ही व्हिडिओ प्लस बुक हे जर कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात राहील असं मला वाटतं. त्यात थोडं मॅप रिडिंग वर पण आपण भर द्यायला हवा. जर आपण पॉलिटीचा विचार केला तर पॉलिटीचं आपल्याला माहित आहे की आपल्याकडे एक लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे. आता रंजन कोळंबे सरांचं सुद्धा पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. तर ही दोन्ही पुस्तकं ही चांगली आहेत. पण या पुस्तकाचा अभ्यास करताना आपल्याला असं जाणवतं की हे खूप मोठं पुस्तक आहे आणि आपण काय काय करणार आहोत त्यातून. पण मग त्यात सुद्धा आपल्याला सिलेक्टिव्ह आपल्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे आणि याचा विचार करून आपल्याला या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. तर मग त्या संदर्भातली जी माझी स्ट्रॅटेजी आहे ती मी तुमच्याशी शेअर करते. मला माहित होतं की हे जे लक्ष्मीकांत बुक आहे ते तर काही आपलं 10 दिवसात आधी वाचून होणार नाहीये. ज्यावेळेस आपली प्रिलिम्स असेल, ज्यावेळेस आपली मेन्स असेल. सो मी त्याच्या खूप छोट्या छोट्या नोट्स काढण्याचा प्रयत्न केला होता. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहित आहे की आपल्याकडे केंद्रात पीएम आहे आणि राज्यात सीएम आहे. आपल्याकडे जसे राज्यात गव्हर्नर आहेत तसेच केंद्रात राष्ट्रपती आहे. त्यांची पात्रता, त्यांचे अधिकार हे बऱ्या अंशी सारखे आहेत. त्यांचे काही फंक्शन्स जे आहेत ते सारखे आहेत, काही वेगळे आहेत. सो मी त्यानुसार चार्ट पद्धतीनं तयार करण्याचा प्रयत्न केला होता
आणि तसंच आपल्याला खूप साऱ्या बॉडीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्शन कमिशन आहे, आपल्याकडे सध्याचा नीती आयोग आहे, आधीची प्लॅनिंग कमिशन होती. तर अशा ज्या खूप फायनान्स कमिशन आहे, तर या खूप साऱ्या कमिशन्स आहेत. मग त्यात नॅशनल कमिशन फॉर विमेन असेल, नॅशनल कमिशन फॉर ओबीसीज असेल, मायनॉरिटीज असेल, नॅशनल कमिशन फॉर चिल्ड्रेन असेल, किंवा आपल्याकडे सीबीआय असेल, आपल्याकडे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असेल. तर अशा खूप साऱ्या कमिशनचा डेटा आहे तो या लक्ष्मीकांत मध्ये आहे आणि त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. पण मी या साऱ्या कमिशन्स या एका पानातच सगळ्या ऍड केल्या होत्या. आणि मग त्या कमिशनची स्थापना कधी झाली, मग त्याचं जे कॉम्पोजिशन आहे, कोणकोणत्या व्यक्ती त्याच्या अध्यक्ष असतात, कोणते मेंबर्स असतात, मग ते कॉम्पोजिशन असेल, त्याचं फंक्शन असेल, त्याचे डिस्क्रिप्शन्स असतील. तर या सगळ्या गोष्टी मी एका पानात पुढे मागे करण्याचा प्रयत्न केला होता. सो मला ते माझ्या एक्झामच्या वेळेस रिवाइज करणं खूप सोपं झालं. सो तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज या फाइंड आउट कराव्या लागतील की जेणेकरून ऍट द टाइम ऑफ एक्झाम तुमची या सगळ्या विषयांची रिव्हिजन होईल. त्यानंतर आपण जर सायन्सचा विचार केला तर आपल्याकडे सचिन भस्के सरांची पुस्तकं आहेत. तर सॉरी, सचिन भस्के नाही, संदीप भस्के सरांची पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तकांमधून बऱ्यापैकी सायन्स कव्हर होतं. इतरही मार्केटमध्ये जर तुम्हाला काही चांगली पुस्तकं मिळत असतील तर ती विकत घेण्याच्या आधी ती आधी पहा, ती सिलेबसला मिळती जुळती आहेत का बघा, सिलेबस कव्हर होतोय की नाही ते बघा आणि मग विकत घ्या. तर मग सायन्समध्ये कसं होतं की जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडची मुलं आहेत की ज्यांचं सायन्स स्ट्रीम नव्हती, तर त्यांना थोडंसं सायन्स अवघड जातं. तर मला असं वाटतं की अशा वेळेस एखादी टर्म तुम्ही इंटरनेटवरून समजून घेऊ शकता आणि लक्षात ठेवू शकता. आता जर आपण इकॉनॉमिक्सचा विचार केला तर इकॉनॉमिक्स मध्ये खूप सारे कॉन्सेप्ट आहेत. मग त्यात डिमांड आहे, सप्लाय आहे, एनडीपी आहे, जीडीपी आहे. जीडीपीचेच खूप सारे प्रकार आहेत. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या इकॉनॉमिक्सच्या टर्म्स आहेत तर त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि यासाठी दीपस्तंभाचे जे 2 भाग आहेत, एक डेव्हलपमेंटचा भाग असेल आणि जो इकॉनॉमिक्सचा भाग असेल, तर हे खूप चांगले ही चांगली पुस्तकं आहे आणि त्यात खूप चांगलं कव्हर केलेलं आहे. पण एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरूर एखाद्या युट्यूब चॅनेलचा मध्ये जर एखादा विषय कव्हर केला असेल इकॉनॉमिक्सचा तर तुम्ही नक्की ते पहा आणि आपली जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. असं बऱ्यापैकी मला असं वाटतं की जे सगळे विषय आहेत, मग एन्व्हायरमेंट असेल तर आपल्याकडे एन्व्हायरमेंटची सुद्धा काही पुस्तकं आहेत. तर तुम्ही ते सुद्धा सिलेबस वाईज जाऊन ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. आणि एन्व्हायरमेंट मध्ये मला असं वाटतं की आपल्याकडे ज्यावेळेस कधी म्हणजे आपल्याला माहित आहे की खूप साऱ्या एक क्वेश्चन्स आपल्याला नेहमी असतो की यातले क्रिटिकली इंडेंजर प्राणी कोणते आहेत, वल्नरेबल प्राणी कोणते आहेत, रेअर अॅनिमल्स कोणते आहेत. तर आपल्याला अशा वेळेस काय होतं की खूप सारे अॅनिमल्स असतात आणि मग आपल्याला पटकन सापडत नाहीत. किंवा एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला हे पण असतं की एखादं नॅशनल पार्क कोणत्या स्टेटमध्ये आहे, एखादी सँक्च्युरी कोणत्या स्टेटमध्ये आहे. तर आपल्याला हे खूप अवघड जातं. सो अशा वेळेस मला असं वाटतं की तुम्ही ऍटलिस्ट त्या अॅनिमलचा फोटो जो आहे तर तो म्हणजे स्नो लिओपार्ड असेल तर तो फोटो जर पाहिला आणि मग ते कोणत्या स्टेटमध्ये आहे हे जर लिंक करण्याचा प्रयत्न केला तर मग ते लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. सो तुम्हाला कळायला पाहिजे की मी कुठे कोणत्या स्ट्रॅटेजी जर वापरल्या तर माझं जास्तीत जास्त लक्षात राहील. कारण की ही किती केलं तरी मेमरीची एक्झाम आहे. तुम्ही जितकं जास्तीत जास्त लक्षात ठेवाल, जास्तीत जास्त लिंक कराल, तितके जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आणि त्यानंतर मग जर आपण मेन्स कडे वळाल तर मेन्स मध्ये सुद्धा जे 4 पेपर्स आहेत, म्हणजे जीएस 1, 2, 3, 4 असेल, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की पेपर फर्स्ट हिस्ट्री जिओग्राफी आहे, तो सेकंड पेपर आहे तो बऱ्यापैकी पॉलिटीचा आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे, थर्ड पेपर आहे तो एचआरडीचा आहे आणि जो फोर्थ पेपर आहे तो इकॉनॉमिक्स, सायन्स आणि ऍग्रिकल्चर यांचा आहे. तर यात सुद्धा तुम्हाला अशाच मी जसं सांगितलं प्रिलिम प्रमाणेच करावा लागेल. एकतर तुम्हाला खूप साऱ्या बुक्स ची जी यादी आहे ती कमी करावी लागेल. तुम्हाला एकाच पुस्तकांमध्ये खूप साऱ्या बुकचा जो डेटा आहे तो ऍड ऑन करत जर तुम्ही राहिलात तर मला असं वाटतं की त्याचं जे आउटपुट असेल ते खूप चांगलं असेल. आणि त्यानंतर तुम्हाला एक करावं लागेल की जसं आपण बुक्स विषयी बोललो, मॅगझिन पण तुम्ही एका मॅगझिन पुरते लिमिटेड राहा आणि मग त्याच्या पेपरमध्ये म्हणजे जर सायन्सचा असेल तर मग तो पेपर 4 चा भाग आहे. मग तिथं त्याप्रमाणे पण तुम्ही नोट्स काढू शकता. मॅगझिनच्या ज्या नोट्स आहेत तर त्या तुम्ही पेपर 1, 2, 3, 4 नुसार सुद्धा काढू शकता. परत आपण जर एमसीक्यूचा विचार केला म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा विचार केला तर मेन्स मध्ये किंवा प्रिलिम मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही किती जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करता. तर त्यासाठी महत्वाचे आहे एखादी चांगली टेस्ट सिरीज लावणं.
सो तुम्ही एखादी टेस्ट सिरीज लावा. जरी तुम्हाला जमलं नाही तर एखाद्या क्लासचे क्वेश्चन पेपर्स घ्या, त्या जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि आता लॉकडाऊनचा काळ आहे. खूप जण म्हणतायत की आम्ही अजून काय अभ्यास केला पाहिजे, आमचं बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होत चाललेला आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही एक वेगळी ट्रिक यूज करू शकता. आपल्याला माहित आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन असतो आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन्स असतात. सो तुम्हाला माहित आहे की फॉर एक्झाम्पल एका क्वेश्चनचं हे आन्सर आहे, पण इतर 3 जे ऑप्शन्स आहेत ते नक्की काय आहे, ते कुठून विचारले, त्याचा कशाशी लिंकेज आहे. तर याचा आपण विचार करत नाही. तर तुम्ही आता हे करू शकता की तुम्ही जे सॉल्व्ह केलेले आहेत क्वेश्चन्स, तर त्याच्यामध्ये एक आहे की एका प्रश्नाचं एक उत्तर असणार आहे, पण उरलेले 3 ऑप्शन्स हे कशाशी लिंक आहे, हे तुम्ही पहा. म्हणजे तुमचा अभ्यास हा अजून वाईड विस्तृत होण्यास मदत होईल. आणि जे तुम्हाला असं वाटतंय की आता काय करू, काही कळत नाहीये, तर असे खूप सारे क्वेश्चन पेपर जर तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला ना, तर तुमचा जो अभ्यास आहे तो पण वाढेल आणि तुम्हाला ती जी निराशा आलेली आहे ना, ती सुद्धा कमी होण्यास मदत होईल असं मला वाटतं. आणि यात दुसरे जे पेपर आहे ते आहे मराठी आणि इंग्लिश. मला असं वाटतं की रँकमध्ये पुढे जाणं आणि मागं जाणं यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो या 2 पेपरचा आहे. मी दोन्ही पेपरमध्ये इतका अभ्यास केला नव्हता. दोन्ही वेळेस म्हणजे 2016 ची एक्झाम असेल किंवा 17 ची असेल. मी मराठी इंग्रजीचा इतका अभ्यास केला नव्हता. मला त्या 2 पेपरमध्ये कमी मार्क आले. पण हे सुद्धा पेपर जे मराठी आणि इंग्लिशचे आहेत, आपल्याला बऱ्यापैकी जनरल स्टडीजवर आपला खूप भर असतो. सो आपलं या 2 पेपरकडे दुर्लक्ष होऊ शकतं. सो तुम्ही मराठी आणि इंग्रजी ग्रामर यांची सुद्धा जीएसच्या पेपर इतकीच प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. तो एसे खूप चांगला आणि त्या वेळात कसा होईल यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. सो तुम्हाला ते सोपं जाईल. तुम्हाला असं वाटतंय की आत्ताच्या बोलण्यातून मी बऱ्यापैकी माझ्या अभ्यासाची जी स्ट्रॅटेजी आहे ती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. येस. ओके. आता आणखी आणखी एक तुमच्या बोलण्यातून असं आलं, की नोट्स काढायच्या म्हणजे आता शॉर्ट नोट्स काढायच्या. एक मोठं पुस्तक आहे आणि त्याचं रिव्हिजन करण्यासाठी जो मिळणारा काळ आहे, तो काळ आपल्याला अपुरा आहे. आणि 11th आवरला आपल्याला म्हणजे आपली पूर्ण पूर्ण आपली तयारी झाली की नाही ते पाहण्यासाठी आपल्याला शॉर्ट नोट्स महत्त्वाच्या असतात. त्या शॉर्ट नोट्स नेमक्या काढायच्या कशा? शॉर्ट नोट्स मला म्हणजे जर मला वैयक्तिकरित्या जर तुम्ही विचारलं तर मी फक्त पॉलिटीच्या शॉर्ट नोट्स काढण्यावर भर दिला होता. कारण की पॉलिटीचं जे लक्ष्मीकांत आहे, तर ते आपल्याला पुन्हा-पुन्हा रिव्हिजन करायला खूप अवघड जातं. सो अशा वेळेस एखादं बल्की पुस्तक आहे आणि मग त्याची रिव्हिजन करणं आपल्याला खरं तर सोपं नसतं. सो मी म्हणून त्याच्या मिनी नोट्स म्हणजे 30 ते 40 पानामध्ये ते सगळ्या मोठ्या पुस्तकाच्या मी नोट्स ऍड म्हणजे एकाच ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. सो ते तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणजे माझं वैयक्तिकरित्या मत असं आहे की सगळ्याच याला नाही, तुम्हाला जिथे गरज वाटेल आणि जिथे तुम्हाला खूप कमी वेळ असणार आहे, म्हणजे एखादा विषय अवघड आहे आणि तुम्हाला वेळ कमी असणार आहे त्याचं रिव्हिजन करायला, तर तिथे तुम्ही ती स्ट्रॅटेजी यूज करू शकता. म्हणजे नोट्स काढणं हे सगळ्या विषयांना एकतर लागू होत नाही. पॉलिटीसाठी ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण की त्याने तुम्हाला त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करणं सोपं जाईल. आणि मॅगझिन्सचं जर म्हटलं की मी तेच म्हटलं की एकदा प्रिलिम येते आणि आपण ती सगळे मॅगझिन्स घेऊन बसतो आणि मग रिवाइज करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळीचे फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत जे विचारले जाऊ शकतात. अशा मिनी नोट्स तुम्ही एका महिन्याचं ज्यावेळेस मॅगझिन येईल त्यावेळेस वाचून लगेच काढू शकता. तर तुम्हाला त्याचं एकदम ओझं वाटणार नाही. सो डिपेंड आहे की तुम्हाला ज्यांना त्या नोट्स काढाव्याशा वाटतात त्यांनी त्या काढाव्यात. नाहीतर नाही काढल्या तरी चालतील. पण पॉलिटीसाठी त्या काढाव्यात असं मला वाटतं. एकूणच अभ्यास करत असताना आपला अभ्यास झालाय की नाही हे समजून घेण्यासाठी आणि आपण एक स्ट्रॅटेजी करत असतो, ग्रुप डिस्कशन करत असतो. ग्रुप डिस्कशनचा किती फायदा होतो? तुम्ही कधी केलेलं आहे असं ग्रुप डिस्कशन? ओके. तर आपण जी मागची स्ट्रॅटेजी डिस्कस केली तर ते आपलं एचआरडी या विषयावर मी काही बोलले नव्हते तुमच्याशी. म्हणजे आपला जो ह्युमन राईट चा जो पेपर असतो, तर त्या मी ऍक्च्युली कधीच कोणतं डिस्कशन केलेलं नाहीये एचआरडी सोडून. कारण की एचआरडीचं कसं आहे की तुम्हाला एचआरडी मध्ये खूप वेगवेगळ्या स्कीम्स लक्षात ठेवाव्या लागतात. खूप साऱ्या वेगवेगळ्या योजना असतात, खूप साऱ्या समिती असतात, खूप सारे इंडेक्सेस असतात. म्हणजे तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पाहायचा असतो, तुम्हाला ह्युमन पॉवर्टी इंडेक्स बघायचा असतो, तुम्हाला इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स बघायचा असतो. सो मेनी इंडेक्सेस आणि खूप
खूप साऱ्या समित्या आणि मग अशा वेळेस तुम्ही जर वाचलं तर मग ते तुम्ही चांगल्या पद्धतीने ते लक्षात नाही ठेवू शकत. पण जर तुम्ही डिस्कशन करायचं म्हणत असाल आणि तुम्हाला खरंच डिस्कशन करायचं असेल, एखादा ग्रुप चांगला मिळाला असेल, तर मला असं वाटतं की बाकीच्या विषयांमध्ये इतकी गरज नाहीये. पण एचआरडी मध्ये मला ती गरज वाटते. मी स्वतः माझ्या 2017च्या एक्झाममध्ये एचआरडीचा अभ्यास करताना 1 तास आम्ही डिस्कशन करायचो आणि मग त्यात आम्ही असे विषय वाटून घेतले होते, की मग एज्युकेशन असेल, मग त्यात व्होकेशनल एज्युकेशनचा पार्ट असेल, हेल्थ असेल, त्या हेल्थच्या संदर्भात वेगवेगळ्या समिती असतील किंवा धोरणं असतील, तर हे आम्ही वाटून घेतले होते आणि मग आम्ही डिस्कशन करायचो. तर डिस्कशन चा जर आपण विचार केला तर ह्युमन डेव्हलपमेंटचा जो आपला पेपर आहे, ह्युमन राईट्स अँड ह्युमन डेव्हलपमेंटचा, तर तिथे आपल्याला नक्कीच डिस्कशनचा फायदा होतो. सो हे तुम्ही ठरवा की आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. काहींना स्वतः एकटा स्वतंत्र अभ्यास करावासा वाटतो, काहींना डिस्कशन मधून जास्तीत जास्त लक्षात राहतं आणि पण त्यासाठी तसा ग्रुप मिळणं ही खूप महत्वाचं आहे. खूप वेळा असं होतं की आपलं डिस्कशन करण्याच्या नादात खूप वेळ निघून जातो आणि मग आउटपुट किती आहे त्याचं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. सो एक तुम्ही डिस्कशन जर करणार असाल आणि कोणत्या विषयाचं करणार असाल आणि त्याची खरंच गरज आहे का याचा आधी विचार करा. त्यासाठीचा जो तुमचा ग्रुप आहे, तर तो ग्रुप खरंच खूप ऍक्टिव्ह आहे का? तर एकत्र येऊन तुम्ही काहीतरी फ्रुटफुल करणार आहात का? त्यातून तुम्हाला नक्की आउटपुट मिळणार आहे का याचा विचार करा. कारण खूप वेळा त्याचा खरंच फायदा होतो असं नाहीये. पण जर एखादा चांगला ग्रुप तुमच्याकडे असेल तर इट्स गुड. सो मला असं वाटतं की एखादा विषय निवडा म्हणजे जो तुम्हाला अवघड जातो मग तुम्ही करू शकता किंवा तुम्ही स्वतः अभ्यास केला तरी चालेल. हे पूर्णतः तुमची पर्सनॅलिटी, तुमचा अभ्यास करण्याचा जो एक हे आहे म्हणजे प्रत्येकाचं एक मेथड असते. तर काहींची डिस्कशन करून सुद्धा काहींच्या लक्षात राहू शकतं, काही स्वतः स्वतः अभ्यास करून पण लक्षात राहू शकतं. सो स्वतःची पर्सनॅलिटी कसं आहे याचा विचार करा आणि मग डिस्कशन करायचं की नाही हे ठरवा. खूप खूप धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या दुसऱ्या सेशनमध्ये मॅडमने असं सविस्तर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच याचा फायदा येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला होईल. अनअकॅडमीच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक यू.